बापरे, काय हे बाळ! नर्स डॉक्टर पाहूनच थक्क, अख्खा स्टाफ त्याच्याच सेवेत. ही घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कठुमर भागातील जाडला गावाशी संबंधित आहे. या गावात राहणाऱ्या आशा शर्मा यांच्या घरात तब्बल 9 महिन्यांपासून एका चिमुकल्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. घरातील प्रत्येक व्यक्ती त्या दिवसाची वाट पाहत होती, ज्या दिवशी घरात बाळाच्या आगमनाने आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर तो दिवस आला. शनिवारी सकाळच्या सुमारास आशा शर्मा यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. परिस्थिती पाहता कुटुंबियांनी वेळ न घालवता त्यांना अलवर येथील सॅटेलाईट रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी नर्स यांच्या उपचारात व्यस्त झाले. बाहेर कुटुंबीय बाळाच्या जन्माची वाट पाहत होते. काही वेळानंतर प्रसूती झाली आणि एका नव्या जीवाने या जगात प्रवेश केला. त्या क्षणी कुटुंबियांसाठी हा आनंदाचा क्षण होता. मात्र पुढच्या काही क्षणात रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसू लागले. कारण बाळाला पाहिल्यानंतर त्यांना जाणवलं की हे बाळ नेहमीच्या नवजात बाळांपेक्षा वेगळं आणि वजनदार आहे. आता इथेच या संपूर्ण घटनेला एक वेगळं वळण मिळतं. कारण बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरू केली. नवजात बाळाचं वजन मोजणं ही रुग्णालयातील नेहमीची प्रक्रिया आहे. त्यामुळे बाळाचं वजन मोजण्यात आलं. मात्र वजनाचा आकडा समोर आल्यानंतर उपस्थित डॉक्टर आणि नर्स अक्षरशः थक्क झाले. तुम्हाला वाटत असेल की 2-3 किलोपेक्षा थोडं जास्त असेल, कदाचित 3.5 किंवा 4 किलो असेल, पण नाही, हा आकडा त्याच्यापेक्षाही मोठा होता. इतका मोठा की डॉक्टरांनी या बाळाला विशेष निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या जन्माची बातमी कुटुंबासाठी आनंदाची होतीच, पण त्याचवेळी डॉक्टरांसाठी हे एक विशेष प्रकरण ठरलं. बाळाच्या आरोग्याची तपासणी सुरू झाली. त्याच्या हालचाली, शरीराची स्थिती आणि विशेषतः त्याचे खांदे याकडे डॉक्टर बारकाईने लक्ष देऊ लागले. रुग्णालयातील स्टाफला आता हे बाळ सामान्य नवजात बाळाप्रमाणे फक्त निरीक्षणाखाली ठेवण्याऐवजी विशेष काळजीचीही गरज जाणवत होती. या बाळाच्या जन्माबाबत स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ आणि प्रसूती कक्षाचे प्रभारी डॉक्टर मनीष कुमार भारद्वाज यांनी माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार भारतात सर्वसाधारणपणे नवजात बाळाचं वजन 2.5 ते 3 किलोच्या आसपास असतं. काही बाळांचं वजन त्यापेक्षा जास्त असू शकतं आणि 4 किलोपर्यंतचं बाळही पाहायला मिळते. त्यामुळे 4 किलोच्या आसपासचं वजन डॉक्टरांसाठी फारसं अनोखं नसतं. पण इथे परिस्थिती वेगळी होती, कारण या बाळाचं वजन सामान्य वजनापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होतं. डॉक्टरांनी बाळाच्या विशेष निगराणीला सुरुवात केली. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की एवढं वजन असलेल्या बाळाला नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते, डॉक्टर त्याच्यावर इतकं लक्ष का ठेवत होते? यामागे कारण होतं बाळाचे थोडे मोठे खांदे. त्यामुळे बाळाला सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. रुग्णालयात बाळाच्या जन्माची बातमी पसरायला फारसा वेळ लागला नाही. आधी प्रसूती कक्षात असलेल्या काही कर्मचाऱ्यांना या बाळाबद्दल माहिती झाली आणि त्यानंतर हळूहळू रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही त्याची चर्चा सुरू झाली. एखादं बाळ जन्माला आलं की त्याच्याकडे कुटुंबियांचं लक्ष असतंच, पण इथे परिस्थिती अशी होती की वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही या बाळाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. बाळाची तपासणी, त्याची निगा आणि त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं यासाठी कर्मचारी सतत काम करत होते. बाहेरून पाहणाऱ्या लोकांना कदाचित वाटत होतं की बाळाला काही गंभीर त्रास झाला आहे का, पण तसं नव्हतं. उलट सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुरक्षित आणि निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. मात्र आता येतो या संपूर्ण घटनेतील सर्वात मोठा आणि थक्क करणारा खुलासा, ज्यासाठी डॉक्टर आणि नर्स इतके आश्चर्यचकित झाले होते. तो आकडा अखेर समोर आला. बाळाचं वजन होतं तब्बल 5 किलो. होय, जन्माच्या वेळी या बाळाचं वजन तब्बल 5 किलो नोंदवण्यात आलं. सामान्यतः 2.5 ते 3 किलो वजनाच्या बाळांच्या तुलनेत हा आकडा खरोखरच लक्षणीय मोठा आहे. त्यामुळेच रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाकडे विशेष लक्ष दिलं. या बाळाला पाहून रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष निरीक्षण सुरू करण्यात आलं. मात्र एवढं वजन असतं तरी बाळाची प्रकृती सुरक्षित असल्याचं समोर आलं आणि हीच कुटुंबियांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी ठरली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार या बाळाचे खांदे नेहमीपेक्षा थोडे मोठे आहेत. त्यामुळे बाळाच्या हालचाली आणि आरोग्याची स्थिती सतत पाहणं आवश्यक होतं. नवजात बाळासाठी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पाहावी लागते. त्यात शरीराचं वजन सामान्यांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टर आणखी सावध होतात. त्यामुळे या बाळाला विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलं. डॉक्टरांनी नर्स बाळाच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देत होते. बाळ व्यवस्थित आहे का, त्याला काही अडचण तर नाही ना, त्याची भूक कशी आहे, त्याला पुरेसं दूध मिळतंय का, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात होतं. त्यामुळे रुग्णालयातील स्टाफचा मोठा भाग या बाळाच्या सेवेत आणि निगराणीमध्ये व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टरांनी सांगितला. वजन सामान्यांपेक्षा जास्त असल्यामुळे बाळाला भूकही तुलनेने जास्त लागू शकते. त्यामुळे केवळ आईचं दूध पुरेसं ठरेल का, याचाही डॉक्टर विचार करत होते. आईचं दूध हे नवजात बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र बाळाच्या गरजेनुसार पुढील काळात पूरक आहाराची आवश्यकता भासू शकते, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. अर्थात बाळाला काय आणि किती द्यायचं हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरवलं जातं. त्यामुळे बाळाच्या वजना इतकंच त्यांच्या आहाराचं आणि आरोग्याचं व्यवस्थापनही महत्त्वाचं ठरत होतं. या सगळ्या कारणांमुळे बाळ रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विशेष लक्षाचा केंद्रबिंदू बनलं. या घटनेची आणखी एक गोष्ट म्हणजे बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयात निर्माण झालेली उत्सुकता. रुग्णालयात एखादं बाळ जन्माला येणं ही सामान्य बाब असली तरी 5 किलो वजनाचं नवजात बाळ जन्माला आल्याची माहिती ऐकून अनेकांना कुतूहल वाटलं. काही कर्मचारी बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी पुढे येत होते, तर काही जण त्याच्या वजनाबद्दल चर्चा करत होते. मात्र डॉक्टरांनी स्पष्ट केलं की आश्चर्याचा विषय असला तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई आणि बाळ हे दोघेही सुरक्षित असणं. त्यामुळे उत्सुकतेसोबतच वैद्यकीय काळजी तितकीच महत्त्वाची होती. बाळाला पाहण्यासाठी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालं, पण डॉक्टरांनी त्याची निगा आणि आरोग्य यालाच प्रथम प्राधान्य दिलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 5 किलो वजनाचं बाळ म्हणजे नेमकं किती मोठं? साधारण
साधारण नवजात बाळाच्या तुलनेत त्याचं वजन किती वेगळं आहे याची कल्पना यावरून येते की भारतात बहुतेक बाळाचं वजन 2.5 ते 3 किलोच्या आसपास असतं. म्हणजेच हे बाळ त्या सामान्य वजनाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वजनाचं होतं. त्यामुळेच त्याच्या जन्माची बातमी इतकी चर्चेत आली. मात्र केवळ वजन मोठं आहे म्हणून बाळाला काही आजार आहे असा अर्थ काढता येत नाही. प्रत्येक बाळाची वाढ आणि परिस्थिती वेगळीच असते. या प्रकरणातही डॉक्टरांनी बाळाला विशेष निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रकृती सुरक्षित असल्याचं सांगितलं. या घटनेचा उल्लेख करताना डॉक्टरांनी जगातील सर्वात वजनदार नवजात बाळाच्या नोंदणीचाही संदर्भ दिला. उपलब्ध माहितीनुसार जगातील सर्वात वजनदार बाळांपैकी एका बाळाचा जन्म 1955 मध्ये इटलीमध्ये झाला होता आणि त्याचं वजन तब्बल 22 पाऊंड म्हणजे जवळपास 10 किलो होतं. अर्थात राजस्थानमध्ये जन्मलेलं हे बाळ त्या विक्रमाच्या जवळपासही नाही, पण सामान्य नवजात बाळाच्या तुलनेत 5 किलो वजन नक्की सामान्यपणे जास्त आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर या बाळाच्या जन्माची चर्चा होणं साहजिक होतं. रुग्णालयातील कर्मचारी या अनोख्या जन्मामुळे आश्चर्यचकित झाले होते. जन्माच्या वेळी तब्बल 5 किलो वजन असलेल्या या बाळामुळे डॉक्टरांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं. त्याचे खांदे थोडे मोठे असल्याने सतत निरीक्षण करण्यात आलं. बाळाची भूक आणि आहार याकडेही लक्ष देण्यात आलं. पण या सगळ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.